पुढच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी दिली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नवं आश्वासन. यंदा कर्जमाफी होणार नाही अजित पवारांची. धुळ्यातील शिंदखेडामध्ये शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल जगताप भाजपवर वापस. डॉक्टर नरेंद्र जाधव घेणार उद्धव ठाकरेंची भेट. डॉक्टर नरेंद्र जाधव त्रिभाषा समितीचे अध्यक्ष दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर घेणार भेट. मुद्रांक शुल्क भरणार तरी कोण? पार्थ पवारांनी रक्कम भरण्यापासून हात झटकले. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. खऱ्या ओबीसींनाच निवडणुकीमध्ये संधी. शरद पवार गटाचा निर्णय. जात चोरांना शरद पवार देणार दणका. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर. जय कवळी आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीची चुरस वाढली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कोण राहणार कोण हटणार? एमसीए निवडणूक अर्ज माघारी. उरलेत काही तास. शिवभोजन योजना चालू ठेवण्याची धडपड. राज्यामध्ये थंडीची चाहूल. गुलाबी थंडीनं सर्वत्र शिवभोजन योजना चालू ठेवण्याची धडपड. महायुती सरकारकडून थकीत अनुदानाचा 1 हप्ता वितरित. पार्थ पवार प्रकरणामध्ये इतकी वेगवान कारवाई का? रोहित पवार यांनी उपस्थित केले सवाल. पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचं कारण नाही रोहित पवारांचं वक्तव्य. अजित पवार कुणाच्याही 5 पैशांचा मिंधा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधकांवर निशाणा. बंगळुरूच्या विमानतळावर सामुदायिक नमाज पठण. काँग्रेस सरकारला मुसलमानांचं असं वागणं पसंत आहे का? सिद्धरामय्या यांना भाजपचा थेट सवाल. बैलगाडी पळवा बीएमडब्ल्यू जिंका. शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांची अनोखी ऑफर. यंदा बैलगाडा स्पर्धेमध्ये विजेत्याला दिली फॉर्च्युनर. जळगावच्या कांचननगर भागामध्ये गोळीबार. एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. आकाश बाविस्कर असं मृत तरुणाचं नाव. बुलढाण्याचं तोतया सीए प्रकरण वादाच्या भोवऱ्यात. जय महाराष्ट्राच्या बातमीनं प्रशासनाला जाग. सीए प्रकरणाच्या चौकशीनं सरकारी कर्मचाऱ्याचं धाबदण आणलं. संघ राज्यघटनेनुसार मान्यता प्राप्त संस्था. संघ नोंदणीच्या वादाबाबत सरसंघ चालकांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य. चिथावणीखोर वक्तव्यामुळे बच्चू कडू अडचणीत. विखे पाटील समर्थकांकडून कडूंची तक्रार. विखे आधी बोलले नंतर पलटले. कर्जमाफीच्या बाबत विखेंचं वक्तव्य वादात. वाद झाल्यानंच विखेंकडून खुलासा.